या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आदित्य आणि पारू एकत्रच अहिल्याच्या पाया पडतात आणि ते बघून सावित्री तर खूप खुश होते. मात्र दामिनी म्हणत असते की तुम्ही दोघेजण तर जोड्यानेच पाया पडलात आणि ते ऐकून सगळेच जण दामिनीकडे रागाने बघू लागतात. मात्र दामिनीला काही फरक पडत नाही. उलट ती हसतच म्हणत असते की तुम्हा दोघांच्या जोडीला कोणाचीही नजर लागायला नको आणि ते ऐकून सगळेच जण चिडतात. तर अहिल्या दामिनीजवळ जात म्हणते की अगदी खरं बोललीस तू. आदित्य आणि पारूला कोणाचीही नजर लागायला नको आणि दामिनीच्या चेहऱ्याला जे काळं लागलेलं असतं तेच ती पारू आणि आदित्यला तीट म्हणून लावते, त्यामुळे ते दोघेही खुश होतात. त्यानंतर अहिल्या पारूला सांगते की जा आणि तुला मिळालेली ट्रॉफी मारुतीला दाखव. त्यामुळे पारू लगेच तिच्या घरी जाते. तर ती ट्रॉफी बघून गणी खूपच खुश होतो आणि रडतच पारूला म्हणतो की तुला आठवतंय का ताईडे, जेव्हा तुझे पोस्टर रस्त्याच्या बाजूला लागले होते तेव्हा आपण सगळेजण ते बघायला गेलो होतो. तेव्हाच मला कळालं होतं की तू किती भारी आहेस ते. आणि आता जेव्हा तुला हे बक्षीस मिळालंय ना, त्यावरून तर मला असं वाटते की सगळ्या जगाला कळलं असणार तू किती भारी आहेस ते. आणि गणीचं ते बोलणं ऐकून पारूला खूप आनंद होतो. त्यानंतर मारुतीसुद्धा त्या ठिकाणी येतो. तो सुद्धा खूप खुश होतो. पारू त्याचा आशीर्वाद घेते. तर मारुती तिला सांगतो की ही ट्रॉफी तुझ्या आईच्या फोटोसमोर ठेव. त्यामुळे पारू ती फोटोसमोर ट्रॉफी ठेवते आणि आईचा सुद्धा आशीर्वाद घेते. तर मारुती म्हणत असतो की तू आज इथे असायला हवी होती. बघ आपल्या पोरीने आपलं नाव किती मोठं केलंय. ती एका मोठ्या कंपनीत कामाला जाते, तिला बक्षीससुद्धा मिळाले. आज खरंच तू असायला हवी होती. तुला प्रश्न पडायचा ना तुझ्या माघारी आपल्या मुलांचं कसं होईल, पण बघ त्यांचं सगळं किती चांगलं झालंय ते. मात्र त्यानंतर तो रागातच पारूकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो की तू खरंच आज इथे असायला हवी होती. म्हणजे तू या पारूला सांगितलं असतं की कसं बोलायचं, कसं वागायचं. आणि ते ऐकून पारूला वाईट वाटतं. मात्र मारुती काही गप्प बसत नाही. तो म्हणत असतो की पारूने खूप मोठं नाव कमावलं आहे, पण आता तिला ते नाव टिकवता यायला हवं. कोणीही आपल्याकडे बोट दाखवणार नाही असं तिला वागायला हवं, नाहीतर सगळंच मातीत जाईल. आणि त्यानंतर तो खाली मान घालून उभा राहतो. तर पारू त्याच्या जवळ जात म्हणते की बा असं काय बोलतोयस तू. आज मी तुला वचन देते की तुझी मान खाली जाईल असं मी कधीच काही वागणार नाही. आणि आमच्यासाठी तूच आमची आई आणि तूच आमचा बा आहे. त्यामुळे तू काळजी करू नको. मी कधीही तुला त्रास होईल असं वागणार नाही. आणि मग ती आणि गणी रडतच मारुतीला मिठी मारतात. तर दुसरीकडे दामिनी खूप वैतागलेली असते. ती म्हणत असते की आज वहिनींनी मला कपडे धुवायला सांगितले. जर त्यांनी असंच काम करायला सांगितलं तर मग मी काय करू. आणि मग त्यानंतर ती काय करता येईल याचा विचार करू लागते. आणि मग तिला एक प्लॅन सुचतो. आणि मग ती एका डॉक्टरांना कॉल करत म्हणते की मी किर्लोस्कर मॅन्शनमधून बोलते, माझं तुमच्याकडे एक महत्त्वाचं काम आहे. आणि मग ती तिचं काम त्यांना सांगते. तितक्यात मग मोहन त्या ठिकाणी येतो. तर दामिनी चक्कर आल्याचं नाटक करते आणि खाली पडते. त्यामुळे मोहन घाबरतो आणि पटकन तिला उचलून बेडवर ठेवतो. दुसरीकडे अहिल्या आणि अनुष्का बोलत असतात. अनुष्का अहिल्याला सांगत असते की आपल्यापैकी कोणाला तरी नागपूरला जायला हवं, कारण आपण ज्यांच्याकडून कच्चा माल ऑर्डर करणार आहोत त्यांच्यासोबत एक महत्त्वाची मीटिंग आहे. त्यावर अहिल्या म्हणते की काळजी करू नको, प्रीतम त्या मीटिंगसाठी जाईल. मात्र अनुष्का म्हणत असते की अहिल्या मॅम, माझा प्रीतमवर पूर्ण विश्वास आहे. मात्र आपले जे क्लायंट आहेत ना ते जरा जुन्या विचारांचे आहेत. ते प्रीतमला खूप प्रश्न विचारतील आणि त्यामुळे प्रीतम इरिटेट होईल. आणि आपल्याला तर माहिती आहे ना तो किती ॲग्रेसिव्ह आहे ते. त्यामुळे मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही आहे. आणि अनुष्काचं ते बोलणं अहिल्याला सुद्धा पटतं. आणि तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो. अहिल्या त्याला विचारत असते की तुला 2 दिवस नागपूरला जाता येईल का. त्यावर तो सुद्धा हो म्हणतो. आणि तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. तर अहिल्या तिलाच सांगते की तू जा आणि आदित्यची बॅग भर. मात्र पारूला मागच्या वेळी घडलेला प्रकार आठवतो आणि ती म्हणते की देवी आई, मी आदित्य सरांची बॅग का भरू, त्यापेक्षा अनुष्का मॅडम भरतील. आता त्यांचं लग्न होणार आहे ना, मग अनुष्का मॅडमला सुद्धा कळायला हवं आदित्य सरांना काय लागतं आणि काय नाही ते. आणि पारूचं असं बोलणं ऐकून आदित्यला आश्चर्य वाटतं. तो तिच्याकडे बघतच राहतो. मात्र तिचं बोलणं अहिल्याला पटतं आणि ती अनुष्काला म्हणते की तूच जाऊन आदित्यची बॅग भर. आणि त्यावर ती सुद्धा हो म्हणते. दुसरीकडे दामिनीला चक्कर आलेली असते. त्यामुळे प्रिया, प्रीतम, मोहन हे सगळेच घाबरलेले असतात. तितक्यात मग डॉक्टर त्या ठिकाणी येतात. ते दामिनीला चेक करतात आणि मग अहिल्यासुद्धा त्या ठिकाणी येते.
ती डॉक्टरांना दामिनीला काय झाले ते विचारते, तर ते डॉक्टर घाबरूनच म्हणतात की यांना बसून बसून थकवा आला आहे, त्यामुळे यांना खूप काम करायची गरज आहे आणि जर यांनी काम नाही केलं तर आपल्याला 10 दिवस यांना सकाळ संध्याकाळ इंजेक्शन द्यावं लागेल. आणि ते ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो. तर दामिनी पटकन उठते आणि म्हणते की डॉक्टर हे काय बोलताय तुम्ही? मी तुम्हाला काय बोलायला सांगितलं होतं आणि तुम्ही काय बोलताय? आणि ते बघून सगळ्यांच्याच लक्षात येतं की दामिनी फक्त एक नाटक करत होती. तर मग दामिनीसुद्धा खूप घाबरते. तर अहिल्या रागातच तिच्याकडे बघत असते. तर डॉक्टर म्हणत असतात की अहिल्यादेवी साक्षात समोर असताना मी खोटं कसं बोलणार? तर अहिल्या म्हणते की डॉक्टर तुम्ही खोटं नका बोलू आणि आता तुम्ही आलात तरी चालेल. त्यामुळे मग ते डॉक्टर तेथून निघून जातात. तर अहिल्या दामिनीला म्हणत असते की तू कोणत्या थराला जाऊ शकतेस ना ते मला चांगलंच माहिती. तुझ्या या नाटकामुळे आम्हा सगळ्यांचा वेळ वाया गेला, त्यामुळे तुला शिक्षा तर होणारच. आणि ते ऐकून दामिनी खूप घाबरते. ती म्हणत असते की वहिनी प्लीज मला अजून एक शिक्षा देऊ नका. मात्र अहिल्या म्हणते की तुला आजारी पडायची खूप हौस आहे ना, मग आजच्या दिवस तू उपाशीच राहा. आणि ती सगळ्यांना सांगते की कोणीही दामिनीला खायला प्यायला देऊ नका आणि त्यावर ते सगळेजण उलट आनंदानेच हो म्हणतात. त्यामुळे दामिनी घाबरते. दुसरीकडे अहिल्याने सांगितल्यामुळे अनुष्का आदित्यची बॅग भरत असते. मात्र तिला अजिबात बॅग भरता येत नाही आणि ते बघून आदित्य हसू लागतो. त्यामुळे अनुष्का चिडते. तर आदित्य म्हणत असतो की हरकत नाही, पारू तुला बॅग कशी भरायची ते दाखवेल. आणि मग तो पारूला त्या ठिकाणी बोलावून घेतो. तो म्हणत असतो की पारू तू माझी बॅग भर. मात्र पारू म्हणत असते की का आदित्य सर, अनुष्का मॅडम आहेत ना इथे. मात्र आदित्य मनाशी म्हणत असतो की पारू आज काही झालं ना तरी तुलाच माझी बॅग भरावी लागेल. तर पारूसुद्धा म्हणत असते की आदित्य सर आज मी काही तुमची बॅग भरणार नाही. पण शेवटी अनुष्काच तिला म्हणते की पारू बॅग कशी भरायची मला माहीत नाही, त्यामुळे तू मला सांग. आणि मग पारू अनुष्काला बॅग कशी भरायची ते फक्त सांगू लागते. पण अनुष्काला ते सुद्धा जमत नाही. त्यामुळे आदित्य म्हणतो की पारू तू तिला सांगण्यापेक्षा ना करून दाखव. त्यामुळे मग पारू नाईलाजाने आदित्यच्या कपड्यांच्या घड्या घालू लागते. आणि तितक्यात प्रिया दामिनी त्या ठिकाणी येतात. दामिनी हसतच अनुष्काला म्हणते की अनुष्का मला तर तू तोफ वाटली होती, मात्र तुला साधी बॅगसुद्धा भरता येत नाही का गं? हे सुद्धा तुला पारू शिकवते का? आणि त्यावर अनुष्कासुद्धा नाटक करत म्हणते की आता काय करणार ना, माझ्या नवऱ्याला खुश कसं ठेवायचं हे सुद्धा मला पारूकडूनच शिकावं लागतंय. आणि ते ऐकून पारूला तर वाईट वाटतं. तर प्रियालासुद्धा धक्का बसतो. आणि मग त्यानंतर अनुष्काला एक कॉल येतो. त्यामुळे ती पारूला म्हणते की तू थोडा वेळ इथे थांबू शकतेस का? मला हा कॉल घेणं महत्त्वाचं आहे. आणि त्यावर पारू म्हणते की हो अनुष्का मॅडम. त्यामुळे अनुष्का बाहेर जाते. तर दामिनी हसतच पारूला म्हणत असते की पारू छान चालले हा तुझं. आदित्यला फक्त तुलाच खुश ठेवता येतं. आणि तीसुद्धा हसतच तेथून निघून जाते. मात्र त्यानंतर प्रिया पारूला म्हणते की पारू हे सगळं काय चाललंय तुझं? अगं त्या दोघांचं लग्न ठरलंय ना, मग त्यांना थोडी स्पेस दे. तू प्लीज त्या दोघांच्या सतत मध्ये येत जाऊ नको. आणि प्रियाचं असं बोलणं ऐकून पारूला खूप वाईट वाटतं. ती प्रियाला समजवण्याचा प्रयत्न करते पण प्रिया काही ऐकून घेत नाही आणि उलट तिलाच तेथून जायला सांगते. आणि हे सगळं बघून अनुष्का मात्र खुश होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आदित्य नागपूरला जाण्यासाठी निघालेला असतो. मात्र त्याला पारूला भेटायचं असतं. पण पारू काही आदित्यसमोर येत नाही. तिने आदित्यसाठी जो डबा बनवलेला असतो तो डबासुद्धा ती सावित्रीकडेच देते. आणि पारू समोर न आल्यामुळे आदित्य अस्वस्थ होतो. आणि मग तो नाटक करत अहिल्याला म्हणतो की मला पारूला एक महत्त्वाचं काम सांगायचं आहे, मी तिच्याशी बोलून येतो. पण तितक्यात अनुष्का सगळ्यांसमोर म्हणते की आदित्य तुला काय पारूला बाय करायचं आहे का? म्हणूनच तू तिला भेटायला चाललाय ना? आणि अनुष्काचा तो प्रश्न ऐकून सगळेच जण आदित्यकडे बघू लागतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.